बॅट्समन आहे. राईट नंबर राऊंड विकेट. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय फटका खेळलाय मोठा आणि विकीने मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती आपल्या अंदाजामध्ये इनिंगला प्रारंभ जरूर केलाय, पण तिथे मात्र अगदी चांगलं एक क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त टायमिंग केलं होतं, या फटक्यामध्ये ताकद अजिबात नव्हती आणि त्यामुळे मात्र आपण पाहतोय हा फटका फील्ड केलेला आहे. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. संघाची धावसंख्या आता 2 स्कोअरबोर्ड वरती पाहायला मिळते. ओहो, यावेळी यू मिस आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड केलाय कैवल्य याला. बिग ब्लो फॉर टीम साई चिराट. आता एक वेगळ्या पद्धतीचा दबाव असेल, परंतु अर्पित वैद्यला आपण पाहतोय ज्याच्याकडे तोडफोड फलंदाजी करण्याची क्षमता आहे आणि अजून अनेक खेळाडू साई चिराट संघाच्या ताफ्यात पाहायला मिळतात. पाहूया आता वन डाऊनला कोणता खेळाडू बॅटिंग करण्यासाठी येईल. समीर थळे आपण पाहतोय नवीन खेळाडू आता बॅटिंग करण्यासाठी गेलाय. धाव फलकावरती केवळ 2च धावा आहेत. तेजस काटकर मात्र आपण पाहतो आपल्या संघाला चांगलं यश प्राप्त करून देतोय. अगदी अर्ली ब्रेक थ्रू येथे पाहायला मिळतोय आणि विकीच्या रूपात एक मोठा धक्का, एक मोठा भद्रा म्हणावं लागेल. विकी बाद झाल्यामुळे आपण पाहतोय एक वेगळ्या पद्धतीचा दडपण आता असणार आहे, परंतु समीर थळे ज्याच्याकडे सुद्धा चांगल्या पटके खेळण्याची क्षमता आहे, पोटेन्शियल अगदी ठासून भरलेला आहे समीर मध्ये सुद्धा. आणि ज्या वेळी संघ अडचणीत असतो त्यावेळी समीर नेहमीच चांगले नॉक खेळत असतो. तो पाहूया आता तळेखार संघाविरुद्ध कशा पद्धतीची कामगिरी करेल. त्याला मात्र परफॉर्मन्स चांगला द्यावा लागेल या षटकामध्ये. आपण पाहतोय तेजस काटकर यंगस्टर आहे, परंतु मागील 2 वर्षांमध्ये या खेळाडूंनी सुद्धा चांगली चमक दाखवले आणि त्याचंच प्रत्यंतर मैदानावरती पाहायला मिळाले. आल्या पहिल्याच दुसऱ्या चेंडूवरती विकीचा त्याने मात्र विकेट घेतली. नेक्स्ट बॉल गोलंदाज तेजस काटकर याचा. राईट नंबर अराउंड विकेटने सज्ज होते तेजस. ओहो, समीर मात्र आपण पाहतो आडव्या बॅटने प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आउटसाइड ऑफ द स्टंप पाहायला मिळाला. अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतोय तो गोलंदाज तेजस काटकर. तेजसची गोलंदाजी आता मात्र रंगात आलेली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी टिचून तो मारा करतोय. यावेळी समीरच्या बॅटमधून फटका अगदी चांगला आहे. चेंडू ट्रॅव्हल करतो सीमारेच्या दिशेने आणि येस इट इज वेलकम फॉर टीम साई चिराट. समीरच्या बॅटमधनं आपण पाहतो एक आश्वासक असा स्ट्रोक पाहायला मिळाला. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्लिअर केलं आणि एक चांगल्या पद्धतीचा आपण पाहतोय फटका आलाय जरूर. संघाची धावसंख्या मात्र 6 धावा आता धावफलकर पाहायला मिळतात. या पद्धतीच्या फटक्याची आवश्यकता होती साई चिराट संघाला आणि तो फटका मात्र आपण पाहतो अगदी योग्य वेळेला आलेला आहे. या फटक्यामुळे समीरचा कॉन्फिडन्स नक्कीच उंचावेल. तेजस काटकर याचा आपण पाहतोय या षटकातील पुढील चेंडू. यावेळी मात्र आपण पाहतो अगदी वेगात टाकलेला हा चेंडू आणि मात्र आपल्या स्पीडने पूर्णतः समीरला बीट केले. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. तेजस काटकर मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये अगदी प्रभावी कामगिरी करतोय. आखू टप्पा त्या चेंडूवरती पुन्हा एक चांगला प्रहार. क्षेत्ररक्षक तेथे आहे. आता मात्र डीप स्क्वेअर लेगला सिंगलच मिळेल आणि षटक क्रमांक पहिला मात्र आपण पाहतोय संपुष्टात आलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती केवळ 7 धावा आलेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या 3 षटकामध्ये तर साई चिराट संघाला गिअर अप करावं लागेल. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्नशील राहावं लागेल. आता मात्र टॉप गिअर मध्ये येऊन त्यांना बॅटिंग करावी लागेल तरच ते एक मोठी धावसंख्या सेट करू शकतील.
गोलंदाज आपण पाहतोय स्वप्नील. थळेश्वर थळ आणि शिवशक्ती लोणारे या दोन संघादरम्यान यानंतर सामना असणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस करण्यासाठी त्वरित यायचं आहे. मैदानावरती आपण पाहिली तेजस काटकरची अत्यंत अफलातून गोलंदाजी. फक्त 7 धावा त्याने खर्च केल्या. साई चिराट संघाला आता मात्र टॉप गिअर मधून बॅटिंग करावी लागेल. फटक्यांची अतिशबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय रॅन्डम राऊंड विकेटने गोलंदाज स्वप्नील आपल्या षटकाला प्रारंभ करतोय. ओव्हर नंबर 2. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती समीरच्या बॅटमधनं फटका जरूर आलाय. डीप स्कोअर लागला आहे क्षेत्ररक्षक आणि फलंदाज समीर जाईल बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर 2 डाऊन फॉर टीम साई चिराट. इथे मात्र आपण पाहतोय लोवा फुलटॉस चेंडू होता. चांगला टायमिंग झालं होतं जरूर, परंतु तेथे मात्र क्षेत्ररक्षक आणि त्यामुळे समीर मात्र लवकर बाद झालाय. आणि त्यानंतर आपण पाहतोय मैदानामध्ये आता येतोय नवीन फलंदाज साई चिराट संघाचा. एक डेंजरस आणि विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं असा अजिंक्य वैद्य. अजिंक्य वैद्य हा साई चिराट संघाचा सर्वाधिक आक्रमक असणारा फलंदाज आहे आणि ज्याच्या वेळी मैदानावरती तो जातो त्यावेळी नेहमीच त्याच्या बॅटमधनं षटकारांची बरसात पाहायला मिळत असते. अगदी लांब लांब वरचे षटकार मारण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. पाहूया आता अजिंक्य वैद्य आणि अर्पित वैद्य ही वैद्य पंतांची जोडी मैदानावरती कशा पद्धतीने आपली कामगिरी साकारतील. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर पहिल्याच 2 षटकामध्ये टॉप ऑर्डर पूर्णतः फेल झालेली आहे. पण आता अर्पित वैद्य आणि अजिंक्य वैद्य या दोन्ही खेळाडूंकडे जर आपण पाहिली तर क्षमता आहे, कपॅसिटी आहे आणि जर का या 2 फलंदाजांची बॅट लागली तर निश्चितपणे साई चिराट संघ एक चांगला टार्गेट सेट करू शकते. परंतु आपण पाहतोय स्वप्नील हा गोलंदाज आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती अगदी अर्ली ब्रेक थ्रू देतोय आणि खऱ्या अर्थानं त्यामुळे आपण पाहतोय कुठेतरी साई चिराट संघ बॅकफूट वरती आहे. त्यांना आवश्यकता आहे काही चांगल्या कॉन्फिडन्स वाल्या फटक्यांची. येथे एक सक्षम परिपूर्ण टार्गेट त्यांना मात्र सेट करावं लागेल. नेक्स्ट बॉल. गोलंदाज स्वप्नील याचा अगदी लॉंग रनअप पाहायला मिळतोय आणि मोठ्या रनअपची तो मात्र आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. आमदार चषक 2024 आपण पाहतोय. अनिवार्य ग्रुप यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा इथे पाहायला मिळते. आपण पाहतो अजिंक्य वैद्यच्या बॅटमधनं यावेळी फटका अगदी चांगला आलाय. क्षेत्ररक्षक तेथे आहे त्याला मात्र आपण पाहतोय थोडंसं बीट केलं चेंडूने, परंतु सिंगल्स मल्टी या चेंडूवरती आता यंगस्टर अप्पी पाहायला मिळतोय. त्याच्याकडे सुद्धा चांगले बॅटिंग करण्याचा स्किल आहे. षटक क्रमांक 2 चालू आहे आणि धावफलकावरती केवळ 8 धावा आलेल्या आहेत. एक संघ आपल्याला अलिबाग तालुक्यातील पाहायला मिळतोय तर दुसरा मुरुड रोहा विभागातील हा संघ पाहायला मिळतोय. मॅच अगदी रंगतदार होणार, रोमांचक होणार, रोमहर्षक होणार यात कोणतीच शंका नाहीये. गोलंदाज स्वप्नील याचा आपण पाहतोय या षटकातील पुढील चेंडू. हा चेंडू हाफ ट्रॅकर होता. पुलचा प्रयत्न जरूर झालाय परंतु हा पुल मात्र अनसक्सेसफुल होत असताना स्वप्नीलला मात्र आपण पाहतो अगदी चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. फलंदाजांना पूर्णतः त्याने बांधून ठेवलेला आहे, जखडून ठेवलेला आहे. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी धारदार आणि तिखट मारा येथे मात्र तळेकर संघाचे खेळाडू करत असताना जय बजरंग आरपीच्या बॅट मधून यावेळी अगदी समोरच्या दिशेने स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर एक जबरदस्त असा षटकार. धावसंख्या आता मात्र 14 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. एक चांगला फटका, एक चांगला स्ट्रोक
अर्पितच्या बॅट मधून आता पाहायला मिळालंय. यावेळी मात्र आपण पाहतो अधिक वेगाने अखूट टप्प्याचा चेंडू. आपण पाहतोय स्वप्नील मात्र सातत्याने अखूट टप्प्याच्या चेंडूचा चांगल्या पद्धतीने वापर करतोय आणि त्यामुळेच मात्र आपण पाहतोय फलंदाज पूर्णतः बीट होताना दिसत आहेत. चांगली गोलंदाजी ते पाहायला मिळते. चांगला कमबॅक म्हणावं लागेल. अगदी दिमाखदार पुनरागमन. 1 to go. या षटकातील केवळ एका चेंडूचा खेळ आहे शिल्लक. धावफलकावरती केवळ 14 धावा लागल्यात. अंतिम चेंडू आहे स्वप्नील याचा. एक षटकाराचा अपवाद वगळला तर बाकी चेंडूवरती मात्र स्वप्नीलने अत्यंत चांगल्या पद्धतीने मारा केलाय. शेवटचा चेंडू आणि शिल्लक या षटकातील. स्वप्नील मात्र सज्ज होतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय टायमिंग अगदी खराब आहे. कनेक्शन प्रॉपर झालं नाही आणि त्यामुळेच मात्र आपण पाहतोय फक्त सिंगल मिळते या चेंडूवर. षटक क्रमांक दुसरा मात्र संपुष्टात आले आणि धावफलकावरती केवळ 15 धावा लागल्यात. फिफ्टीन ऑन द बूट आफ्टर सेकंड ओव्हर. आता मात्र मोठ्या फटक्यांची अतिशबाजी ही करावीच लागेल. षटक क्रमांक तिसरा आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती विजय घाणेकर पाहायला मिळतोय. एक जबरदस्त असा अष्टपैलू खेळाडू आहे. अनेक ओपनच्या स्पर्धेमध्ये सुद्धा नेहमीच चांगली कामगिरी करण्यासाठी विजय ओळखला जातो. पाहूया आता तिसऱ्या ओव्हरमध्ये आता विजय घाणेकर कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. ओव्हर नंबर तिसरा. विजय आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती आता सज्ज होत असताना शेवटची 2 अर्थात महत्वपूर्ण षटक आता शिल्लक आहेत आणि इथे साई चिराट संघाला एक चांगली धावसंख्या उभारावीच लागेल. पहिल्या चेंडूवर ब्लास्ट आपीच्या बॅट मधनं डीप स्कोर लगच्या बाहेर एक फ्लॅट अँड फ्युरियस पद्धतीचा षटकार. लांब वरचे फटके सहजगत्या मारणं हे अर्पित याची ताकद आहे आणि मैदानावरती आपण पाहतोय विजय घाणेकरचं या षटकारानेशी मोस्ट वेलकम केले आणि आता मात्र आपण पाहतोय धावफलकावरती 21 धावा लागलेल्या पाहायला मिळतात. निश्चितपणे एक चांगली धावसंख्या सेट करण्याचा प्रयत्न ते पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग अर्पितच्या माध्यमातून पाहायला मिळाले. विजय घाणेकरचा पहिला चेंडू होता आणि त्या चेंडूवरती षटकार आलाय त्यामुळे कुठेतरी आता विजय घाणेकर सुद्धा एक दबावाखाली असणार. पाहूया आता अर्पित वैद्य कशा पद्धतीने बॅटिंग करेल. आमदार चषक आपण पाहतोय 2024 अनिवार्य ग्रुप यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही स्पर्धा ड्रीम क्रिकेटद्वारे आपण पाहतो. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण येथे पाहायला मिळते. यावेळी आपीच्या बॅट मधनं आणखीन एक तडाखा. सेकंड इन अ रो. आरपी इज ऑन द फायर नाउ. मैदानावरती अर्पितचा धुमाकूळ आपण पाहतोय. तो मात्र आता मैदानावरती अगदी पॉवरफुल बॅटिंग करतोय. टॉप क्लास बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. विजयचा खरपूस समाचार घेतला जातोय. चौफेर फटकेबाजी आता त्याच्या बॅट मधून होते. फटक्यांची अतिशबाजी ते पाहायला मिळते. अजून एक तिसरा भला मोठा फटका. षटकारांची हॅट्रिक.
आणि आता या मॅच मध्ये जर आपण पाहिली ना तर धावसंख्या तब्बल 33 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. आता मात्र धमाकेदार इनिंग आपण अनुभवतोय. विजय घाणेकर पूर्णपणे बॅकफूट वरती, त्याला मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये आता बदल करावे लागतील. परंतु मैदानावरती अर्पित नावाचं वादळ आपण अनुभवतोय. त्याच्या बॅट मधनं अगदी प्रत्येक चेंडूवरती मोठमोठे धमाके पाहायला मिळालेत. यावेळी मात्र आपण पाहतोय टोला अगदी चेंडू लागला आणि क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू फरार झाला सीमारेषा पलीकडे. एक शानदार चौकार. दहडताना पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधनं एक मागोमाग एक भव्य दिव्य असे स्ट्रोक पाहायला मिळतात. यावेळी मात्र आपण पाहतोय एक चांगला चेंडू पाहायला मिळालाय, परंतु एक धाव डिक्लेअरच्या रूपात मिळते. संघाची धावसंख्या मात्र 1 ने उंचावते आणि धावफलकावरती आता 38 धावा लागलेल्या आहेत. 1 टू गो. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळणं आहे आता शिल्लक. ओहो, फटका मात्र येथे फसला असं म्हणावं लागेल. पण एक अत्यंत अफलातून सुंदर अशी इनिंग खेळून अर्पित मात्र बाद होतोय. डीजे मास्टर तमाम क्रीडारसिक पाटील लोणारे गावचे एक सिंगर आहेत. रोहित पाटील, आपल्याला विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. अजूनही 6 चेंडूचा खेळणं बाकी आहे. धावफलकावर धावा लागल्यात 38 धावा. मागचं षटक जर विचार केला ना प्रितेश, तर खूप महागडं षटक ठरलं. अर्थात आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा तेजसने खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं 8 धावा केल्या स्वप्नीलने खर्च केल्या. विजय खाणेकरचं महत्वपूर्ण षटक होतं, त्या षटकामध्ये मात्र अटॅक केला जातोय. पहिला चेंडू थोडासा चेंडू आपटलाय आणि अगदी थोबाडीत मारावं ना एखाद्या फलंदाजानं, तशाच पद्धतीने समोरच्या चपराक लगावली आहे. चेंडू डीप करायला जरूर आता विचार केला तर धावसंख्येला एक मोठ्या धावसंख्येच्या उंबरठ्यावर येऊन ठेवलंय साई जिराड संघानं. साई जिराड आपण पाहिलं अजिंक्य वैती हा फलंदाज मैदानात स्ट्राईक एंडला आहे. हा देखील विस्फोटक फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. दादा आणखीन एक शॉर्ट पिच पॅटर्न टाकलेला चेंडू निर्धाव येतोय. इथे मात्र गोलंदाज कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करतोय. उमेश खाणेकर गोलंदाजीसाठी सज्ज होते. आता मात्र इकॉनॉमिकल चांगलं षटक टाकावं लागेल, कारण मोठ्या धावसंख्येपर्यंत जर मोठ्या धावसंख्येपासून जर रोखायचं असेल ना तर यावेळेस तळेकर संघाच्या गोलंदाजाला उमेशला अर्थात चांगलं षटक टाकावं लागेल. इथे मात्र राईट आर्म मध्ये विकेट चांगली सुरुवात करून देतोय. सरळ बॅटने चांगला स्ट्रोक, चेंडू जातोय मिड ऑफ क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धाव जरूर मिळते. एके धावेने धावफलक वाढतोय. दोन्ही संघांना एक सूचना आहे, लक्ष द्यायचं आहे. विकेट किपरने चेंडू कलेक्ट केला तर कोणत्याही पद्धतीने धाव मिळणार नाहीये, क्रीज चेंज होणार नाहीये. विकेट किपरने निर्धाव चेंडू जर कलेक्ट केला ना तर कोणत्याही पद्धतीची धाव मिळणार नाहीये.
या मॅचचे ऑफिशियल पंच सन्मित्र म्हात्रे, संजय घरत. राईट आउट विकेट गोलंदाजी पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज उमेश घाणेकर. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज होतोय. प्रारंभ पाडेल. प्रारंभ एक चांगला फलंदाज आहे, चांगले फटके त्याच्या भात्यामध्ये आहेत. इथे मात्र विजय घाणेकरचा आजचा दिवस मात्र नक्कीच खराब पाहायला मिळतोय. विजय घाणेकरची गोलंदाजी असो, विजय घाणेकरचं क्षेत्ररक्षण असो, कारण खऱ्या अर्थानं आपण म्हणतो ना नाव मोठं लक्षण खोटं, आणि तशा पद्धतीने विजय घाणेकर एक ब्रँड अँबॅसिडर आहे प्रभा विभागातील. आज मात्र विजय घाणेकर कडून खराब क्रिकेट नक्कीच पाहायला मिळतंय. इथे रनआउटची आणखीन एक विकेट जातीये. तर नवनिर्वाचित सरपंच आहेत ते या मोसमामध्ये जर आपण पाहिलं तर भरघोस मताने त्यांना निवडून दिलेला आहे. शिवसेना शिंदे गटाचे ते सरपंच आहेत. तर विजयजी घाणेकर यांचं मी देखील आभार मानतोय, कारण इतक्या लांबून आपला संघ या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी आपण आणलात. मी मनापासून आपला आभार मानतोय. राईट अप ओट विकेट. उमेश घाणेकर चांगली गोलंदाजी करतो यावेळेस. फुलटॉस चेंडू जरूर, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक झेल खाली येतो. इथे मात्र आणखीन एक झेल टिपला जातो. आणखीन एक विकेट डाऊन होते ती साई झिराड या संघाची. नवीन फलंदाज मंदास जातोय. हा देखील एक लेफ्ट हँडर फलंदाज आहे. धावफलकात धावा लागल्यात 46. पहिला षटकार जर आलाय या षटकामध्ये, तरी इकॉनॉमिकल चांगली गोलंदाजी म्हणावी. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला, फक्त आणि फक्त 7 धावा खर्च करतोय तो उमेश घाणेकर. इंटरनॅशनल नियम आहे, आतमध्ये 5 खेळाडू कंपल्सरी आहेत. उमेश घाणेकर राईट आर्म राऊंड विकेट. ओह अप्रतिम चेंडू. यावेळेस आपण पाहतोय निर्धाव चेंडू जातोय उमेश घाणेकरचा. सन्मान्य अजित म्हात्रे इथे आलेत, माजी सदस्य गट ग्रामपंचायत यांना मी विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. तत्पूर्वी कॉल करतो शिवशक्ती लोणारे संघाचा संघनायक आणि थळेश्वर थळ संघाचा संघनायक, आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित मैदानात यायचं आहे. तर
सन्माननीय चेंडरेचे मिलिंद नाईक. चेंडरे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मिलिंद नाईक यांचं मी मनापासून स्वागत करतोय. विश्वजित पाटील इथे आलेले आहेत, त्यांना विनंती करतो आपण देखील अतिथी कक्षामध्ये जायचं. विश्वजित पाटील. अप्रेश खोत आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. अप्रेश खोत, अप्रेश खोत आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. तळेखार संघाची ओपनिंगची जोडी मैदानात गेलेली आहे. साई झिराट आणि तळेखार हा सामना आपण मैदानात पाहतोय. रोहा तालुक्यातील एक नामवंत संघ आपण पाहतोय आणि अलिबाग तालुक्यातील एक दिग्गज संघ पाहतोय. खऱ्या अर्थानं हा सामना अतिशय रंगतदार, रोमहर्षक, अतितटीचा होणार आहे, याच्यात तेव्हा मात्र शंका नाही आहे. मुरुड तालुक्यातील विश्वजित पाटील आपल्याला विनंती आहे, आपण तिथे कक्षामध्ये यायचं आहे. खऱ्या अर्थाने प्रेक्षक कसा असावा किंवा प्रेक्षक आपण पाहतो एक कॉमेडी प्रेक्षक आहेत. तुषार पाटील आपण विश्वजितचं स्वागत करायचं आहे पुष्पगुच्छ देऊन. लोणारे गावातील गोलंदाजी मार्कवर मंदार येते. पहिलं षटक विजयासाठी आपण पाहतोय. चला वळतो मॅच कडे. राईट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मंदार येतो. मंदार षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. डावखुरा गोलंदाज मंदार मात्रे गोलंदाजी मार्क वरती साई झिराट संघाकडून. पहिला चेंडूवरती कॅच च्या मागे मात्र आपण पाहतोय क्षेत्राचे गेलेत जरूर. चांगला फटका पाहायला मिळाला. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका मात्र विजय घाणेकरने खेळलेला आहे. 46 धावसंख्येची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. एक डावखुरा गोलंदाज आहे, चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. आज मात्र पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मंदार गोलंदाजी करताना पाहायला मिळते. ओहो, व्हॉट अ फॅन्टास्टिक अँड फिनॉमिनल बॉलिंग बाय मंदार. चेंडू जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने कट करण्याची कपॅसिटी याच्याकडे आहे. डावखुरे गोलंदाज म्हटलं की एक नॅचरल
स्विंग त्यांच्याकडे असते आणि त्याचा मात्र मंदार अगदी चांगल्या पद्धतीने लाभ उठवत असताना आपण पाहतोय आपल्या बुटांमधली जादू मैदानावरती दाखवत असताना. यावेळी मात्र आपण पाहतोय कॅच होण्याची पॉसिबिलिटी जरूर होती. चेंडू मात्र अगदी पुढ्यामध्ये पडला आणि त्याचमुळे मात्र आपण पाहतोय येथे सिंगल देते. थोडंसं कन्फ्युजन झालं होतं अर्पित्याचं कॅच घ्यायची की चौकार वाचवायचं आणि त्यामुळे मात्र आपण पाहतोय सिंगल येते या चेंडूवरती. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे. धाव फलकावरती 3 धावा आलेल्या आहेत. तेजस कटकर पाहायला मिळतोय ऑन द स्ट्राइक. बंदार मात्र या ओव्हरमध्ये अत्यंत प्रभावशाली मारा करतोय. तेजस काटकरचा मिस टाइम आहे. कॅच होणार का? क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने चेस करताना पाहायला मिळालाय. सिंगल्स मिळते या चेंडूवरती. मंदार मात्र जी कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. फलंदाजांना पाव आपल्याच्या षटकामध्ये पूर्णतः जखडून ठेवणारी गोलंदाजी. फलंदाजांना पूर्णतः पहिल्या ओव्हरमध्ये बांधून ठेवलेलं आहे. मोठे फटके येत नाहीयेत. बॅट्समन पूर्णपणे नैराश्याच्या गर्दीत पाहायला मिळतात. चार धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. तळेखार संघ आपण पाहतोय मुरुड तालुक्यातील हा संघ आहे. हा चेंडूवरती मात्र आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर आहे आणि पंच सन्मित्र मात्रे यांनी सांगितले की हा चेंडू मात्र वाईड आहे. हा चेंडू स्वैर आहे. संघाची धावसंख्या मात्र आपण 5 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. या षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू खराब पाहायला मिळालाय. वाईट +1 अशा एकंदरीत 2 धावा या चेंडूवरती मिळतात. एक वेगळा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न भलताच महागडा ठरलाय कारण आतापर्यंत 3 धावा मंदारने एक्स्ट्रा दिल्यात. धाव फलकावरती 7 धावा लागल्यात. ओहो यावेळी मात्र आपण पाहतोय फलंदाजाला पूर्णतः बीट केले. चांगला मारा कमालीची गोलंदाजी. पहिल्या षटकात अगदी टिचून मारा केले. बॅट्समनला कोणतीही संधी तो मात्र देत नाहीये. 8च धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. 1 टू गो. या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. या चेंडूवरती फटका अगदी चांगला आहे. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर त्यांना ट्रॅव्हल करत असताना क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू फरार झालाय. सीमारेषा पलीकडे यस इट इज. एक शानदार चौकार तेजसच्या बॅट मधून. ट्वेल्व ऑन द बुट. एका षटकाच्या समाप्ती अखेर आपण पाहतोय 12 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 35 धावसंख्येची आवश्यकता आहे ती तळेखार संघाला. पाहूया आता साई चिराट संघाकडून कोणता गोलंदाज दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी येईल. रितेश मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर नंबर 2 घेऊन तो मात्र सज्ज झालाय. विजय घाणेकर मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळालाय. थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळालाय. 18 चेंडू आणि 35 धावा असं इक्वेशन आता तळेकर संघासाठी पाहायला मिळते. पाहूया रितेश मात्रची गोलंदाजी मैदानामध्ये आता कशा पद्धतीची असणार आहे. आमदार चषक आपण पाहतोय. एक चांगली मॅच इथे पाहायला मिळते. अगदी रंगतदार अवस्थेमध्ये हा सामना आहे. एकीकडे अलिबाग तालुक्यातील साई झिराट तर दुसरीकडे मुरुड तालुक्यातील तळेकर संघ पाहायला मिळतोय.
षटक क्रमांक आपण पाहतोय सेकंड घेऊन गोलंदाज रितेश म्हात्रे सज्ज होतोय. पहिला चेंडूवर फटका आलाय मोठा. प्रारंभ देते आहे त्याच्याकडनं पट चांगले झाले परंतु चेंडू मात्र जातो डीप स्कोअर लगच्या बाहेर. 6 धावांचा आणि उत्तुंगाचा षटकार. रितेश म्हात्रेचं षटकाराने स्वागत केले. हा चेंडू अगदी वेगात पाहायला मिळाला. आपल्या वेगाने मात्र आपण पाहतोय तेज विजय याला पूर्णपणे बीट केले. कमालीची गोलंदाजी दिमाखरार पुनरागमन पाहायला मिळते. चांगला कमबॅक म्हणावं लागेल रितेश कडनं. नेक्स्ट बॉल. अगदी वेगात गोलंदाजीसाठी ओळखला जातो. इथे मात्र विजयच्या बॅट मधनं अगदी देखणा दर्जेदार दिलखेचा षटकार. आपण पाहतोय तो आता मात्र ऍक्शन मोड मध्ये आलाय. सामन्याची सर्व सूत्रे त्याने मात्र आता आपल्या हाती घेतलीत आणि मैदानावरती त्याच्या बॅट मधनं अगदी ताबडतोड असे 2 मोठे स्ट्रोक पाहायला मिळालेत आणि या 2 षटकारांशी आपण पाहतोय 24 धावा आता धाव फलकावर लागल्यात. इथे मात्र आपण पाहतोय अगदी 22 अजून पाहिजे 23 इकडे पार्टी धाव फलकावरती 24 धावा आल्यात. यावेळी मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला रितेश कडनं. खूप वेळानंतर आपण पाहतोय चांगलं कमबॅक केलं असं म्हणावं लागेल रितेश याने. इथे मात्र आपण पाहतो बॅट्समनने शफल केलं होतं आणि बॅट्समनच्या रीच मध्ये चेंडू होता. त्याच कारणास्तव सन्मित्र मात्रेने सांगितलं की हा चेंडू अगदी योग्य आहे. यावेळी फटका आहे फसलेला आणि डीप मिडविकेटला एक शानदार कॅच टिपलाय. फलंदाज विजय घाणेकर झाल बॅक टू द पवेलियन. इथे मात्र आपण पाहतोय अगदी मोक्याच्या क्षणी विजय बाद झालाय आणि विजय बाद झाल्यामुळे या मॅच मध्ये एक वेगळ्या पद्धतीची रोमहर्षकता निर्माण झालेली आहे. एक उत्कंठवर्धकता पाहायला मिळते. अगदी ऐन मोक्याच्या क्षणी रितेश म्हात्रे याने एक शानदार विकेट प्राप्त केले. नवीन खेळाडू आपण पाहतोय उमेश घाणेकर येतो आता बॅटिंग करण्यासाठी. हा सुद्धा अगदी तगडा फलंदाज आहे. आक्रमक फलंदाजी करण्यासाठी हा सुद्धा ओळखला जातो. या षटकातील आपण पाहिलं तर एका चेंडूचा खेळणं आहे आता शिल्लक. 13 चेंडू आणि विजयासाठी 23 धावा असं समीकरण आहे. 13-23 1 टू गो. या षटकातील आता अंतिम चेंडू असणार आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. चांगला चेंडू म्हणावं लागेल. अगदी हेलिकॉप्टर लगावलाय. लॉंगांच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होत असताना फक्त सिंगल मिळते या चेंडूवर. ओव्हर नंबर सेकंड मात्र आपण पाहतोय संपुष्टात आले. धाव फलकावर 25 धावा लागल्यात. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी 22 धाव संख्येची आवश्यकता आहे टीम तळेकर संघाला.
मॅच अगदी रंगतदार स्थितीत पाहायला मिळते. दोन्ही संघाकडून चांगल्या पद्धतीचे प्रयत्न पाहायला मिळतात, चांगले इफर्ट्स पाहायला मिळतात, प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळते. झाला ना ते आले ना दोघे इथे मगाशी टॉस झाला केलं नाही का? शिवशक्ती लोणारे आणि थळेश्वर थळ आपण टॉस करण्यासाठी त्वरित पॅन्डॉल मध्ये यायचं आहे. झाला टॉस. बारा चेंडू आणि 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती यंगस्टर अर्पित आलाय, ज्याने फलंदाजी करत असताना अगदी शानदार बॅटिंग केली होती, झुकून दिलं होतं. आता त्याच पद्धतीची गोलंदाजी अर्पितला करावून दाखवावी लागेल. पाहूया आता तिसऱ्या ओव्हरमध्ये अर्पित कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. हे षटक दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वपूर्ण षटक आहे आणि या निर्णायक षटक घेऊन आपण पाहतोय अर्पित वैद्य आता गोलंदाजी मार्कवरती आलाय. या मॅच मध्ये अतिशय महत्वपूर्ण हे षटक असणार आहे. पाहूया आता अर्पित या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर एक डीप स्क्वेअर लेग पाहायला मिळते, डीप मिड विकेट आहे, त्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ वाइडेस्ट लॉंग ऑन पाहायला मिळते, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, त्यानंतर डीप कव्हर पॉइंट आहे, कव्हर्स आहे आणि शॉर्ट मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. पहिला चेंडू अर्पित याचा, पहिला चेंडूवर फटका अगदी चांगला आलाय, क्षेत्ररक्षक फार वेगाने जरूर आलाय, त्याला चकून मात्र चेंडू फरार होतो सीमारेषा पलीकडे. पहिला चेंडूवर एक शानदार चौकार. आरपीच्या पहिला चेंडूवरती एक आक्रमक असा फटका पाहायला मिळालाय उमेश खाणीकरच्या बॅट मधून. एजंट टेकन, बिग विकेट, बिग ब्लो फॉर टीम तळेखार, वन मोर विकेट डाउन. दोन्ही संघांचं अगदी चांगल्या पद्धतीचं वर्चस्व या मॅच मध्ये पाहायला मिळते. पण जो संघ येथून आपल्या कामगिरीमध्ये आमूलाग्र सुधारणा करेल तो संघ मात्र होईल या मॅचचा विजय संघ. एक बिग बॅटल पाहायला मिळते, दोन्ही संघादरम्यान संघर्ष अत्यंत टोकाचा पाहायला मिळतोय, एक पराकोटीचा संघर्ष पाहायला मिळतोय, एक बिग फाईट पाहायला मिळते. यावेळी आपण पाहतो आल्या आल्या पहिला चेंडूवरती ठोकलाय फलंदाज सूरज नाईक, उत्तुंग दणदणीत खणखणीत षटकार. $35 ऑन द बोट. आता मात्र 9 चेंडूत विजयासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. इथे मात्र आपण पाहतो अर्पितच्या चेंडूवरती एक भला मोठा प्रहार पाहायला मिळालाय. यावेळी मात्र आपण पाहतो बॅकफुट वरती जाऊन हा चेंडू खेळलाय, जरूर सिंगल मिळते या चेंडूवरती. या मॅच मध्ये एक वेगळ्या पद्धतीचा संघर्ष पाहायला मिळतोय. कधी चांगले चेंडू येतात, कधी खराब चेंडू येतात, कधी षटकार चौकार येतात, विकेट्स पडतात. त्यामुळे एक चांगल्या पद्धतीचा सामना जे पाहायला मिळतोय. मॅच अगदी रंगतदार अवस्थेत पाहायला मिळते, अगदी रोमांचक अवस्थेमध्ये आलेला हा सामना. पाहूया कोणता संघ या मॅच मध्ये जिंकेल. अप्रतिम अप्रतिम चेंडू होता पाहायला मिळाला, अगदी वेगात चेंडू पाहायला मिळाला.
36 झाल्यात. 47 धावसंख्येची आवश्यकता आहे. 7 चेंडू 11 धावा. अंतिम चेंडू या षटकातील. हा चेंडू चांगला आलाय. शॉर्ट पिन विकेटला आपण पाहतोय. अजिंक्य वैद्यने चांगल्या पद्धतीने चेंडू फील्ड जरूर केला, पण त्यानंतर जो थ्रो झाला तेथे गडबड झाली. थ्रो जरूर डायरेक्ट हिट झाला, पण एक धाव सुद्धा तळेकर संघाला मिळाले. आणि आता मॅच 1 षटकामध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 10 धावसंख्येची तळेकर संघाला. पाहूया साई झिराट संघ आता अंतिम षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाला पाचारण करतोय. विजयासाठी आपण पाहतोय तळेकर संघाला 6 चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. अंतिम षटकासाठी प्रारंभ पाटील गोलंदाजीला. ज्या गोलंदाजाने साई झिराट संघासाठी नेहमीच अगदी स्लॉग मध्ये चांगली गोलंदाजी केले, अनेक वेळा 6 चेंडू 6 धावा ज्याने डिफेन्स केल्यात, असा गोलंदाज पाहायला मिळतोय. प्रारंभ पाटीलला शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याचा एक्सपिरियन्स अगदी चांगला आहे आणि नेहमीच विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून हा गोलंदाज ओळखला जातो. आता मात्र अंतिम षटकामध्ये पाहूया काय घडते का बिघडते. या मॅच मध्ये आपण पाहतो अगदी स्टार्टिंग पासून एक वेगळ्या पद्धतीचे चित्र पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने अनेक ट्विस्ट अँड टर्न्स या मॅच मध्ये आपण अद्यापपर्यंत पाहिलेत. आणि पाहूया अंतिम षटकाचा खेळ कशा पद्धतीने असणार, कोणता संघ अंतिम षटकामध्ये वरचढ ठरणार, कोणत्या संघाचं वर्चस्व अंतिम षटकावरती असणार. निर्णायक षटक घेऊन प्रारंभ पाटील सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू लाऊड अपील. चेंडू मात्र आपण पाहतोय डिक्लर रिझन कडे जातोय. एक चांगला चेंडू ते पाहायला मिळाला. प्रारंभचा पहिला चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने टाकला. त्यामुळे आता मात्र आपण पाहतोय विजयासाठी 5 चेंडू मध्ये 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. तळेकर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मुरुड तालुक्यातील, तर दुसरीकडे आपण पाहतोय झिराट हा अलिबाग तालुक्यातील. या 2 बलाढ्य संघांदरम्यान एक चांगल्या पद्धतीची फाईट मैदानावरती पाहायला मिळाले. विजयासाठी 5 चेंडू 9 धावसंख्येची आवश्यकता. येथे फटकाला अगदी समोर क्षेत्ररक्षक तेथे आहेत, त्याच्या डोक्यावरना चेंडू फ्लाय होतोय लॉंग ऑनच्या बाहेर. एक दमदार षटकार. आता मात्र विजयासाठी 4 चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि हा जो षटकार आलाय ना, त्यामुळे आता तळेकर संघाने या मॅच मध्ये कमबॅक केले. 4 चेंडू 3 धावा असं इक्वेशन इथे पाहायला मिळते. कालपासून आपण या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये अगदी लास्ट ओव्हर पर्यंत थरारक सामने अनुभवलेत. आज सुद्धा अगदी त्याच पद्धतीतला हा सामना होणार का ते सुद्धा पाहणं रंगतदार ठरणार. ओहो, यावेळी चेंडू अगदी चांगला आलाय. आता मात्र रन बॉल इक्वेशन. 3 चेंडू विजयासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. अगदी तिखट आणि भेदक मारा पाहायला मिळालाय. प्रारंभकडनं आपण पाहतो एक षटकार जरूर खाल्ला, पण त्यानंतर अगदी योग्य टप्प्यावरती तो गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू 3 धावा असं इक्वेशन आता पाहायला मिळते. प्रारंभला मात्र आपण पाहतोय अगदी चांगली गोलंदाजी करत असताना तो ओहो, या दरम्यान आपण पाहतोय चेंडू अगदी चांगला आलाय. अगदी वेगात टाकलेला हा चेंडू. 2 चेंडू 2 धावा. कालपासून आपण अनेकदा पाहिलं की रन बॉल इक्वेशन सुद्धा चेंज झाली नाहीये. आणि आता 2 चेंडू 2 धावा. काय घडणार मैदानावरती, कोणता संघ जिंकणार? जिंकण्याची संधी दोन्ही संघांना आहे. कारण जर आपण पाहिलं ना, दोन्ही संघ पूर्णपणे मॅच मध्ये आहेत, पण जो संघ इथून आपल्या कामगिरीमध्ये आमूलाग्र सुधारणा करेल तो संघ मात्र होईल या मॅचचा विजय संघ. इथे मात्र आपण पाहतोय कॅच होण्याची पॉसिबिलिटी रोहन गाडे देते आहे. याच्या हातून जल सुटणं शक्य नाही आणि त्याने मात्र डिफ्लेक्शन दर कॅच.
अंतिम चेंडू इथे मात्र विजयासाठी आता पाहिजेत एका चेंडूत 2 धावा. 4 चेंडू 3 धावा होत्या. मी आधीच म्हटलं होतं प्रारंभ हा चमत्कार करणारा गोलंदाज आहे आणि प्रारंभने अनेक वेळा अशी चमत्कारिक गोलंदाजी या तालुक्यामध्ये केलेली आहे. आता पाहूया विजयाचा गुलाल कुठे जाईल. या मॅच मध्ये क्रिकेट जिंकेल, क्रिकेटच्या पटलावरचा संघर्ष जिंकेल, पण विजयाचा आनंद कोणता संघ साजरा करणार? बॅटिंग करणारा संघ तळेकर की गोलंदाजी करणारा साई झिराट संघ? मॅच मध्ये आपण पाहतोय आता एक चांगल्या पद्धतीचं चित्र पाहायला मिळतं. अगदी रफ अँड टफ, क्लोज टू क्लोज, नेट टू नेट हा सामना पुढे चाललाय. 1 चेंडू 2 धावा. अगदी महत्वपूर्ण चेंडू, रिझल्ट ठरवणारा चेंडू. जिंकणार कोण? शेवटचा चेंडू. ओहो, मी आधीच म्हटलं होतं प्रारंभ हा गोलंदाज नेहमीच धावा डिफेंड करतो आणि प्रारंभने यावेळी सुद्धा साई झिराट संघासाठी 6 चेंडू 10 धावा या डिफेंड केल्यात. किंबहुना 4 चेंडू 3 धावा असं इक्वेशन असताना प्रारंभने केलेली गोलंदाजी बहरदार होती. त्याची गोलंदाजी खऱ्या अर्थानं बहरली. एक उल्लेखनीय गोलंदाजी प्रारंभच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि तळेकर संघाला मात्र एका धावेने या मॅच मध्ये पराभूत व्हायला लागले. खऱ्या अर्थानं आपण पाहतो एक शानदार, एक सुपर एक्सलंट गोलंदाजी प्रारंभ केले आणि साई झिराट संघाने मात्र तळेकर या संघाचा इथे पराभव केलेला आहे. आणि याच दरम्यान विनंती असणार आहे तळेकर संघाचे कर्णधार त्याचप्रमाणे तळेकर गावचे सरपंच विजयजी घाणेकर यांना आपण